गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. तर आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या लेक्चरमध्ये पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करूया. इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी ह्या चॅप्टरला आज आपण सुरुवात करूया. इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटन्सीची ओळख. नेमकं अकाउंटन्सी कशाला म्हणतात, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटिंगचं काय महत्त्व आहे व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, त्यानंतर अकाउंटिंगचे नेमके उद्देश काय आहेत, आणि त्याचबरोबर अकाउंटिंगचे कोणकोणते प्रकार आहेत, टाईप्स ऑफ अकाउंट्स, आणि जे आपण रूल्स ऑफ अकाउंट्स, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सविस्तररित्या आज आपण आजच्या लेक्चरमध्ये घेऊया. तर अकाउंटिंग मीन्स अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ एव्हरी बिझनेस. काही तज्ज्ञांच्या मते असं आहे की अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ एव्हरी बिझनेस. प्रत्येक व्यवसायाची भाषा म्हणजे अकाउंटिंग आहे. व्यवसाय कशा पद्धतीचा आहे, व्यवसायाची सध्याची स्थिती काय आहे, व्यवसायाचा सध्याचा लेखाजोखा कशा पद्धतीचा आहे, हे सांगण्याची जी भाषा आहे ती म्हणजेच अकाउंटिंग आहे. एखादा व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे, एखादा व्यवसाय तेजीमध्ये आहे का मंदीमध्ये आहे, एखादा व्यवसाय मजबूत स्थितीमध्ये आहे का गंभीर स्थितीमध्ये आहे, हे जर ओळखायचं असेल तर त्या व्यवसायामध्ये जे अकाउंट्स मेंटेन केले जातात त्याच्या आधारावर आपण सांगू शकतो की हा व्यवसाय मजबूत आहे किंवा हा व्यवसाय आजारी अवस्थेत आहे. त्यामुळंच अकाउंटिंगला व्यवसायाची भाषा असं म्हणलेलं आहे. तो व्यवसाय कोणत्याही स्वरूपाचा असो, व्यवसाय भागीदारी स्वरूपाचा असो, व्यवसाय एकल व्यापारी संस्थेचा असो, तो व्यवसाय मल्टीनॅशनल असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यवसाय असो, प्रत्येक व्यवसायाची भाषा म्हणजे अकाउंटिंग आहे. अकाउंटिंगवरूनच त्या व्यवसायाची स्थिती, व्यवसायाची परिस्थिती आपणाला समजते. म्हणून अकाउंटिंगला लँग्वेज ऑफ बिझनेस असं सुद्धा म्हणतात. एका तज्ज्ञानं अकाउंटिंगची व्याख्या केलेली आहे, मी तुम्हाला सांगतो ती व्याख्या. अकाउंटिंग इज द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन with the purpose of managing the concern in better. अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंग इज द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यवसायामध्ये जे व्यवहार होत आहेत, व्यावसायिक व्यवहार, ते व्यवहार रेकॉर्ड करणे म्हणजेच अकाउंटिंग आहे किंवा त्याला लेखा परीक्षण असं म्हणतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा एक तज्ञ म्हणतो की इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स. अकाउंटिंग एक कशी कला आहे, अकाउंटिंग एक कला आहे. कोणती कला? रेकॉर्ड करण्याची, क्लासिफाय करण्याची आणि समराईज करण्याची. म्हणजे जे व्यवसायामध्ये जे व्यवहार होत आहेत पैशाच्या स्वरूपातले, त्या व्यवसायातल्या त्या व्यवहाराचे रेकॉर्डिंग करणे म्हणजे झालेले व्यवहार नमूद करणे, क्लासिफाय म्हणजे त्याचं वर्गीकरण करणे, आणि समराईज म्हणजे त्याचं सारांश करणे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या भाषेत असेल, बॅलन्स शीटच्या भाषेत असेल किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या भाषेमध्ये असेल. हा एकंदरीत सगळ्या पैशाच्या व्यवहाराला किंवा एकंदरीत पैशाच्या स्वरूपात ज्या घटना व्यवसायामध्ये घडत आहेत ती सगळी मेंटेन करण्याची कला म्हणजेच अकाउंटिंग आहे, असं तज्ज्ञांच्या मते अकाउंटिंगचे डेफिनेशन आहे. आणि अकाउंटिंग प्रत्येक व्यवसायामध्ये लागतच असते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे व्यवसाय छोटा असू द्या किंवा व्यवसाय मोठा असू द्या, अकाउंटिंग मेंटेन करणे प्रत्येक व्यवसायाला कंपल्सरी असते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटन्सी. आता प्रत्येक व्यवसायामध्ये अकाउंटिंग मेंटेन करावे लागते. त्यामुळे अकाउंटिंगचे काय ऑब्जेक्टिव्ज, उद्देश काय आहेत, लेख्याचे नेमके उद्देश काय आहेत, या उद्देशाबद्दल आपण आता चर्चा करूया. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसायाचे जे काही दैनंदिन लेखाजोखा आहे किंवा जो दैनंदिन रेकॉर्ड्स आहेत व्यवसायाचे,
ते व्यवस्थितरित्या मेंटेन करणे, व्यवस्थितरित्या ठेवणे स्टँडर्ड लँग्वेजमध्ये, हे पहिलं महत्त्वाचं उद्देश अकाउंटिंगचा आहे. जे व्यवहार व्यवसायामध्ये घडत आहेत ते सगळे व्यवहार व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लेखी स्वरूपात मांडणे हे महत्त्वाचा उद्देश अकाउंटिंगचा आहे. कारण व्यवसायामध्ये कशा पद्धतीचे व्यवहार होत आहेत, व्यवसायामध्ये किती खरेदी होत आहे रॉ मटेरियलची, व्यवसायामधून किती माल बाहेर विक्रीसाठी जात आहे, व्यवसायामध्ये कोणकोणत्या नवीन ॲसेट आपण खरेदी केलेलो आहोत, व्यवसायामध्ये कॅश किती आलेली आहे, व्यवसायाला डेटार्स किती आहेत, व्यवसाय किती लोकांकडून क्रेडिटार्सकडून कर्ज घेतो, हे सगळे जे रेकॉर्ड्स दैनंदिन व्यवसायामध्ये घडत असतात ते एका प्रॉपर लँग्वेजमध्ये, प्रॉपर वेमध्ये, सभ्य भाषेमध्ये मेंटेन करण्याची उद्देश किंवा करण्याची कला ही अकाउंटिंगची आहे. म्हणून अकाउंटिंगचा हा प्रमुख उद्देश आहे की व्यवसायामध्ये जे व्यवहार घडत आहेत ते सगळे व्यवहार व्यवस्थितरित्या लेखी स्वरूपामध्ये मांडणी करण्यात या व्यवसायाची, हा पहिला महत्त्वाचा उद्देश अकाउंटिंगचा आहे. कारण जर व्यवहार व्यवस्थित स्वरूपात असतील तर जी थर्ड पार्टी आहे, बाहेरचे लोक, कस्टमर असतील, डेटार्स असतील, क्रेडिटार्स असतील, ह्या सगळ्यांना व्यवसायाची स्थिती समजते त्या व्यवहारावर. म्हणून व्यवसाय व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन करण्याची कला अकाउंटिंगची आहे, किंवा अकाउंटिंगचा पहिला महत्त्वाचा उद्देश काय आहे तर मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ बिझनेस. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. पहिलं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे मेंटेन प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ बिझनेस. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. व्यवसायामध्ये दैनंदिन व्यवहार करत असताना, दैनंदिन व्यवहार घडत असताना व्यवसायामध्ये नेमकं किती प्रॉफिट होत आहे, व्यवसायामध्ये किती नफा होत आहे, किंवा या उलट व्यवसाय लॉसमध्ये जात आहे का, हे काढण्याचं काम सुद्धा अकाउंटिंगचं आहे, किंवा हे ठरवण्याचं काम हे अकाउंटिंगचं आहे. अकाउंटिंगच्या माध्यमातूनच आपण समजू शकतो की हा पर्टिक्युलर व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे, किंवा ह्या व्यवसायाला या वर्षामध्ये इतकं प्रॉफिट झालेलं आहे, किंवा हा व्यवसाय लॉसमध्ये आहे, या व्यवसायाचं इतकं लॉस या वर्षामध्ये झालेलं आहे. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा लेखाजोखा मांडण्याचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे अकाउंटिंगचा आहे. म्हणून प्रत्येक व्यवसाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर्षाच्या शेवटी तयार करत असतो. त्यावरूनच आपणाला व्यवसायामध्ये किती प्रॉफिट झालेला आहे किंवा व्यवसायामध्ये किती लॉस झालेला आहे याचा अंदाज येत असतो. म्हणून महत्त्वाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट अकाउंटिंगचं आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे अकाउंटिंगचं, टू हेल्प इन लोकेशन एरर्स. टू हेल्प इन लोकेशन एरर्स म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अकाउंटिंगमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी व्यवसायामध्ये काहीतरी चूक घडत आहे, एखाद्या व्यवहारामध्ये चूक आलेली असेल, किंवा एखादा व्यवहार चुकलेला असेल, किंवा एखादा व्यवसायामध्ये स्कॅम घडलेला, स्कॅम म्हणजे भ्रष्टाचार. आता आपण ऐकतो जनरली, रोज न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीवर पाहतो की ह्या व्यवसायामध्ये एवढा घोटाळा झालेला आहे, किंवा ह्या बँकेमध्ये असा घोटाळा झालेला आहे. अशा प्रकारचे बरेच न्यूज आपल्या दररोज कानावर पडतात. वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, टेलिव्हिजनच्या माध्यमातून असेल. आपण मागे ऐकले होते की बऱ्याच पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुद्धा मोठा स्कॅम झालेला होता, किंवा मागे शेअर मार्केटमध्ये सुद्धा बरेच मोठे घोटाळे झालेले आहेत, किंवा भ्रष्टाचाराचे झालेले आहेत. बरेचसे कारखाने असतील सहकारी, किंवा बऱ्याचशा बँका असतील, ह्या भ्रष्टाचारातून बंद झालेल्या आहेत. हे जे व्यवसायामध्ये हे जे भ्रष्टाचार, हे जे स्कॅम, हे जे घोटाळे झालेले आहेत, हे कशाच्या माध्यमातून उघडकीस येतात तर अकाउंटिंगच्या माध्यमातून उघडकीस येतात. एखाद्या व्यवसायामध्ये पर्टिक्युलर इतक्या हजार कोटीचा घोटाळा झालेला, हे आपल्याला कसं समजेल तर ज्यावेळेस वर्षाच्या शेवटी त्याचं अकाउंटिंग तयार केलं जाते, त्या
अकाउंटिंग तयार करत असताना, अकाउंट मेंटेन करत असताना ज्या काही व्यवसायामध्ये चुका झालेल्या आहेत त्या चुका सगळ्या बरोबर निदर्शनास येतात. म्हणून अकाउंटिंगचं तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की टू हेल्प इन लोकेशन एरर्स. ज्या ज्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्रुटी झालेल्या आहेत किंवा व्यवसायामध्ये कोणत्या ठिकाणी त्रुटी जर आढळून येत असेल तर ती व्यवस्थित लोकेट करण्याचं किंवा ती होणारी चूक निदर्शनास आणून देण्याचं महत्त्वाचं कार्य अकाउंटिंगचं आहे. म्हणून अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश काय आहे की टू हेल्प इन लोकेशन एरर्स. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं अकाउंटिंगचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 4 नंबरचं उद्दिष्ट आहे टू हेल्प इन द प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. 4 नंबरचं काय उद्दिष्ट आहे की अकाउंटिंगचं की व्यवसायाचे अंतिम लेखे प्रिपेअर करणे, अंतिम लेखे तयार करण्यासाठी मदत करणे हा सुद्धा अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे. मी आताच चर्चा केल्याप्रमाणे व्यवसायामध्ये अंतिम लेखे तयार करावे लागतात. अंतिम लेख्यामध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, ह्या 3 लेख्यांचा समावेश होतो. ट्रेडिंग अकाउंटहून आपल्याला समजते की व्यवसायामध्ये किती ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून आपल्याला समजते की व्यवसायामध्ये किती प्रॉफिट आहे किंवा व्यवसायामध्ये किती लॉस झालेला आहे. आणि बॅलन्स शीटच्या माध्यमातून असं आपल्याला समजून येते की व्यवसाय कोणत्या स्थितीला आहे आजच्या घडीला, व्यवसायावर किती कर्ज आहे किंवा व्यवसायामध्ये किती संपत्ती आहे, व्यवसायाचं किती येणं आहे किंवा व्यवसाय किती लोकांचं देणं आहे. एकंदरीत बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय कोणत्या स्थितीला आजच्या घडीला आहे हे ओळखता येतं. म्हणून अकाउंटिंगचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे की व्यवसायाचे अंतिम लेखे तयार करणे. त्यानंतर 5 नंबरचं आहे टू नो द पोझिशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. 5 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू नो द पोझिशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. व्यवसायामध्ये संपत्ती आणि देयतेची काय स्थिती आहे. व्यवसायामध्ये एकंदरीत किती संपत्ती आहे, असेट्स, आणि ती कोणकोणत्या प्रकारचे, फिक्स्ड असेट्स किती, करंट असेट्स किती, टँजिबल असेट्स किती, इनटँजिबल किती, ह्या सगळ्यांचा लेखजोखा मांडण्याचं काम किंवा मांडण्याचा उद्देश अकाउंटिंगचा आहे. त्याचं वर्गीकरण करण्याचं कामसुद्धा अकाउंटिंग करत असते. फिक्स्ड असेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर. त्याच्यानंतर करंट असेटमध्ये कोण, सन्ड्री डेटार्स, कॅश किती. त्याचबरोबर इनटँजिबल, गुडविल, पॅटेंट्स, कॉपीराईट्स. अशा पद्धतीनं प्रत्येक असेट्सची स्थिती आणि प्रत्येक असेट्सचं वर्गीकरण करण्याचा प्रमुख उद्देशसुद्धा अकाउंटिंगचा आहे. अकाउंटिंगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यानंतर लायबिलिटीजची स्थिती काय आहे, व्यवसायामध्ये शेअर कॅपिटल किती, प्रिफरन्स शेअर कॅपिटल किती, डिबेंचर्स किती आहे. त्यानंतर बिल्स पेएबल किती बाहेरून देता आलेली आहे किंवा बाहेरच्या लोकांचं किती देणं आहे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत असेट्सची काय पोझिशन आहे, लायबिलिटीची काय पोझिशन आहे व्यवसायामध्ये, हे सुद्धा माहीत करून घेण्याचं काम किंवा माहीत करून घेण्याचा उद्देश अकाउंटिंगचा आहे. अशा पद्धतीने अकाउंटिंगचे 5 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. जसे वास्तविक दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर अकाउंटिंगचे आणखीन काही उद्दिष्ट आहेत, परंतु हे 5 प्रमुख आणि मेजर, मुख्य ज्याला आपण म्हणतो, हे मुख्य 5 अकाउंटिंगचे उद्दिष्ट आहेत. अकाउंटिंग मेंटेन करण्यामागचे 5 उद्दिष्ट व्यवसायामध्ये आहेत किंवा अकाउंटिंगचे आहेत असं आपण म्हणायला काही हरकत नाही. यानंतर आपण टाईप्स ऑफ अकाउंट्सवर चर्चा थोडीफार करूया. टाईप्स म्हणजे लेख्याचे किती प्रकार आहेत. वास्तविक दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर लेख्याचे मुख्य 2 प्रकार पडतात. कदाचित तुम्ही 11वी 12वीमध्ये शिकलेला असेल. त्यामध्ये पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे वैयक्तिक लेखे, इम्पर्सनल अकाउंट म्हणजे अवैयक्तिक लेखे. त्यानंतर पर्सनल अकाउंटचे पुन्हा 3 मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह. नॅचरल पर्सन म्हणजे नैसर्गिक व्यक्ती, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी. आणि त्यानंतर इम्पर्सनल अकाउंटचे 2, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, असे 2 महत्त्वाचे प्रकार पडतात. अशा पद्धतीने हे अकाउंटिंगचे प्रकार आहेत. 2 मुख्य प्रकार, पर्सनल, इम्पर्सनल. पर्सनलचे अकाउंटचे 3, नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह. अँड देन इम्पर्सनल अकाउंटचे 2 महत्त्वाचे, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता पर्सनल अकाउंट्स म्हणजे कोणते अकाउंट्स? पर्सनल अकाउंट्स मीन्स these accounts are related to person. हे अकाउंट्स व्यक्तीशी संबंधित आहेत.
इंडिव्हिज्युअल्स वैयक्तिकरित्या व्यक्तीशी संबंधित आहेत, ऑर्गनायझ संस्थेशी संबंधित, इन्स्टिट्यूटशी संबंधित अकाउंट्स आहेत. म्हणजे दीज अकाउंट्स आर रिलेटेड टू पर्सन्स, इंडिव्हिज्युअल्स, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन्स. पर्सन मे बी नॅचरल, आर्टिफिशियल, रिप्रेझेंटेटिव्ह, तो वैयक्तिक असू शकतो किंवा कृत्रिम व्यक्ती असतो, कंपनीच्या स्वरूपामध्ये किंवा प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये असतो. याला पर्सनल अकाउंट असं म्हणतात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. आता जर नॅचरल पर्सनमध्ये घेतलं तर आपण व्यक्ती, सजीव व्यक्ती घेऊ, त्यामध्ये रोहित, संजय, राम हे म्हणजे नॅचरल पर्सन आहे. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन म्हणजे कृत्रिम व्यक्तीमध्ये क्रिएटेड बाय लॉ, जे कायद्यानं निर्मित झालेली व्यक्ती आहे. म्हणजे कंपनी, एखादी बँक किंवा टाटा कंपनी, रिलायन्स कंपनी ह्या कायद्याने निर्माण केलेल्या व्यक्ती आहेत. आर्टिफिशियल पर्सन असं त्याला म्हणतात, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह. अशा प्रकारे पर्सनल अकाउंटचे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत. त्यानंतर इम्पर्सनलचे 2 महत्त्वाचे प्रकार, त्यामध्ये रिअल अकाउंट. रिअल अकाउंट मीन्स विच अकाउंट्स आर रिलेटेड टू गुड्स, असेट्स ऑफ बिझनेस सच ॲज कॅश अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे संपत्तीचे लेखे. ते अकाउंट्स कशाशी संबंधित आहेत? गुड्स, व्यवसायामध्ये जे गुड्स आहेत, माल. त्याच्यानंतर असेट्स ऑफ बिझनेस, व्यवसायामध्ये जी संपत्ती आहे. सच ॲज कॅश अकाउंट म्हणजे व्यवसायामध्ये जी कॅश, रोख जमा आहे ह्याच्याशी रिलेटेड किंवा ह्याच्याशी रिलेटेड अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट किंवा संपत्तीचे अकाउंट असं त्याला आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे विच अकाउंट्स आर रिलेटेड टू ऑल टाइप्स ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस. नॉमिनल अकाउंट्स म्हणजे खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित जे खातं आहे त्याला आपण नॉमिनल अकाउंट्स असं म्हणूया. त्यानंतर आपण त्याचे रूल्स बघूया, कोणकोणते रूल्स आहेत. त्यामध्ये रूल्स जर बघितले गेलं आपण तर पर्सनल अकाउंटचा रूल्स काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. येणारी नावे करा, जाणारी जमा करा. क्रेडिट द गिव्हर. त्यानंतर रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन. रिअल अकाउंटचं काय नियम आहे? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. येणारी संपत्ती नावे करा, जाणारी संपत्ती जमा करा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. येणारी संपत्ती नावे करा आणि जाणारी संपत्ती जमा करा. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळे एक्सपेन्सेस आणि जे काही लॉसेस व्यवसायात ते डेबिट करायचे. आणि क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. व्यवसायामध्ये जे इन्कम होते किंवा जी मिळकत आहे ती क्रेडिट साईड. अशा पद्धतीने हे रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. अशा पद्धतीनं हे रूल्स ऑफ अकाउंट्स आहेत. अशा पद्धतीनं आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटन्सी, देन ऑब्जेक्टिव्ज ऑफ अकाउंटन्सी, टाईप्स कोणकोणत्या आहेत अकाउंटिंगचे आणि रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ह्या गोष्टीवर आपण या ठिकाणी आज चर्चा केलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण जर्नल संबंधी चर्चा करूया. धन्यवाद.